विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण नवोदय परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा यासाठीचे आपण अनेक गणिताचे प्रश्न पाहिलेले आहेत, बरोबर? यस सर. मग यापैकीच आपण आज एक प्रश्न पाहूया. तुम्हाला फळ्यावरती दिसताय हे कशाची आकृती आहे? चौरस. आणि या चौरसामध्ये सुद्धा त्याचे काही भाग केले आहेत आणि अनेक काय निर्माण झालेले आहेत? चौरस निर्माण झाले. आणि तुम्हाला विचारलाय की या दिलेल्या आकृतीत प्रश्न पहा, दिलेल्या आकृतीत किती चौरस आहेत? आता असं मोजत जर तुम्ही राहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा एक मोठा 10, आपण एवढंच थांबते का? नाही थांबत. कसं पहा, हा एक आहे पुन्हा, हा एक आहे पुन्हा, हा एक आहे पुन्हा, हा असं तसं करा. ते थोडस मोजता मोजता आपलं एखाद्या जवळ सुटला की आपलं उत्तर चुकलं. लक्षात. मग आपलं उत्तर चुकायला नको यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक घेऊया. बघा याला कसं सोडवलं जातं ते तुम्ही छान पद्धतीने लक्ष द्या. इथे 2 आणि हा 3, एक आहे 2 आणि 3, समजलं? एवढंच फक्त लिहून घ्यायचं. किती चौरस राहिले त्याच्यामध्ये? समजा 4 असते, आपण किती लिहिले असते? 4. इकडे पण 4, समजलं? अशा प्रकारे. मग आता या उदाहरणाला आपण सोडवायचं कसं बघा मित्रांनो, फार सोप्या पद्धतीने आपल्याला याला सोडवता येईल. कसं बघा, हा एक आहे, याच्याशी जोडा 3 शी 3, 2 शी 2 आणि हा सिंगल 1. ठीक आहे. तो काय करणार? 3 गुणिला 3 झालं केलाचं गुणाकार, नंतर अधिक 2 गुणिला 2 केलं अधिक हा एकच. चला पाहूया याचा गुणाकार किती आहे. ठीक आहे. आणि नंतर आपण त्याची करूया बघा 3 3 9 अधिक गुणाकार होता बेदुने 4 अधिक हा 1. 9 अधिक 4 13. 9 अधिक 4 13 अधिक 1 14. आणि याचं उत्तर आहे या प्रश्नाचं काय? या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस आहे. असाच प्रश्न तुम्हाला परत दुसरा काही राहू शकतो. असा पण तुमच्या समोर येईल एखादा प्रश्न असं इथं दिला जाईल आणि तुम्हाला काय म्हणतील की अशी एक पुन्हा त्यांनी मधातून दिली, असं एक दिलं, अशी एक रेषा दिली, अशी एक रेषा दिली, असं एक पुन्हा दिलं, सॉरी असंही दिलं आणि त्यांनी विचारलं तुम्हाला की या आकृतीमध्ये एकूण चौरस किती? सोपं आहे. काय करणार तुम्ही? 1 2 3 4 1 2 3 4 याचा गुणाकार, याचा गुणाकार, याचा गुणाकार आणि म्हणजे काय होईल इथे? 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिला 2 अधिक 1. 4 चौक 16 अधिक 3 3 9 अधिक 2 दुने 4 अधिक 1. मग 16 9 25. 16 9 25 आणि 1 4 29. व्हेरी गुड. किती? 29 आणि 29 आणि 1 30. म्हणजे याचं उत्तर किती मिळालं आपल्याला? अशा प्रकारे सुद्धा आपल्याला गणित सोडवता येईल. समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू. पुढे